नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. आपण लोकसभा निवडणूक 2024 यामधील पहिला, दुसरा, तिसरा टप्पा या टप्प्यामध्ये होणाऱ्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक याविषयी आढावा घेतला होता. आज आपण लोकसभा निवडणूक 2024 चौथा टप्पा या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या भागात आपण 3 लोकसभा मतदारसंघ बघितले होते. आजच्या भागात आपण 4 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये मावळ, पुणे, शिरूर आणि अहमदनगर या 4 लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2019ची लोकसभा निवडणूक शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी जिंकली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा पराभव केला होता. 2,15,913 मताच्या मताधिक्याने श्रीरंग बारणे या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014च्या निवडणूक देखील श्रीरंग बारणे हेच या मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. आणि आता पुन्हा शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांना या 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे निवडणूक रिंगणात आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीकडून माधवीताई जोशी या या मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. या 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मावळ लोकसभा मतदारसंघातून 50 उमेदवारी अर्ज आले होते. त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या 33 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु प्रमुख लढत ही शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे मूळची शिंदे गटाची जी शिवसेना आहे त्याचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे यांच्यामध्ये प्रमुख लढत असल्याचे दिसून येत आहे. आता पुढील लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघ. या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे विजयी झाले होते. आणि त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता. 3,24,628 मताच्या मताधिक्याने गिरीश बापट हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घ्यावी की नाही यावरून निवडणूक आयोगाचा मोठी चर्चा तसेच न्यायालयाने देखील निवडणूक आयोगाला या पुणे लोकसभा मतदारसंघात मतदारांना उमेदवारा आपल्या खासदाराशिवाय किंवा आपण लोकप्रतिनिधीशिवाय जास्त काळ ठेवता येणार नाही असं न्यायालयाने देखील टिप्पणी केली होती. आता या 2024च्या लोकसभा निवडणुकीत या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुणे महानगरपालिकेचे महापौर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार आहेत. तर कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने महाविकास आघाडीकडून या निवडणूक रिंगणात उतरवलं आहे.
तसेच पुणे महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. या 2024च्या लोकसभा निवडणुकीत या पुणे लोकसभा मतदारसंघातून 58 उमेदवारी अर्ज आले होते. त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या 35 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु प्रमुख लढत ही महाविकास आघाडी आणि महायुती तसेच वंचितचे उमेदवार वसंत मोरे किती मतं घेतात यावरती या लोकसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. आता पुढील लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ. या शिरूर लोकसभा मतदारसंघातून 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 58,483 मताच्या मताधिक्याने पराभव केला होता. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत या शिरूर मतदारसंघातून पुन्हा महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ते निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात असणारे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गट शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत होते, परंतु ही शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या कारणाने आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली. वंचित बहुजन आघाडीकडून अनवर शेख हे निवडणूक रिंगणात आहेत. या शिरूर लोकसभा मतदारसंघातून या 2024च्या निवडणुकीत 58 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी काही रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर 32 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु खरी लढत महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांमध्ये प्रमुख लढत असल्याचे आपल्याला दिसून येते. पुढील लोकसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे हे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा 2,81,474 मताच्या मताधिक्याने पराभव केला होता. भाजपने पुन्हा सुजय विखे यांना संधी दिली आहे. ते महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप खेडकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या नगर लोकसभा मतदारसंघातून या 2024च्या निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवारी अर्ज आले होते. विड्रॉ आणि काही रिजेक्ट झाल्यानंतर 25 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु प्रमुख लढत ही महायुतीचे सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत असल्याची दिसून येते. आता या चौथ्या टप्प्यातील उर्वरित 4 लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण पुढील लेक्चरमध्ये पुढील भागात घेणार आहोत. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.